नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर सगळ्यात अगोदर आपण अस्तरचा ब्लाऊज जोडणार आहोत. तर खूप कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने जोडायचं. तर याचा मी कटिंग व्हिडिओ अगोदर अपलोड केला आहे. नसेल पाहिलं तर जाऊन बघा वंदना ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला. आता याचा चौकोनी गळा होता, तर मी अगोदर पाठीचा भाग जोडून घेते आणि पाठीचा भाग जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला जो उरलेला कपडा आहे तो पूर्ण काढून टाकायचा, म्हणजे मधला गळा आपल्याला पूर्ण कट करायचा आहे. आता जी मी 1 इंचाची पट्टी ठेवली ती कशासाठी ठेवली तर मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. तर जे नवीन असेल त्यांनी अगोदरचे जुने व्हिडिओ बघा, म्हणजे लक्षात येऊन जाते. आणि ज्यावेळेस आपण चौकोनी गळा घेतो तर चौकोनी गळ्याला बरोबर कोपऱ्याला आपल्याला टच करायचे, म्हणजे तिथं चौकोन येऊन जातो. आणि टाचन पिनचा हमेशा वापर करा ज्यावेळेस आपण अस्तर जोडताय त्यावेळेला. आणि आता टाचन आपण काढून घेऊ. आता मी सुईच्या बाजूला मी अस्तर ठेवलेला आणि नंतर शिलाई मारलेली. आता याला गोट नव्हता गळ्याला, तर दाब शिलाई होती, तर मग आपण याला दाब शिलाई देऊन घेऊ. आता दाब शिलाई देताना हमेशा अस्तरवरच दाब शिलाई आली पाहिजे, कारण मी बरेचसे स्टिचिंग व्हिडिओ टाकलेत, तर खूप सविस्तर माहिती आहे सगळ्या व्हिडिओमध्ये. जरी काही नाही समजलं तर कमेंट करा, कारण मी बऱ्याचशा कमेंटचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करते. पण कमेंट करा, म्हणजे मला कळेल का तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील. कारण मी आत्ता जे काम करते, जे माझं सगळं कस्टमरचं काम आहे आणि जसं काम येतं त्यानुसार माझे ब्लाऊजची स्टिचिंग असू द्या किंवा कटिंग असू द्या हे मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण सांगू शकतात, त्यानुसार पण व्हिडिओ बनवले जातील. तर जो पाठीचा भाग आहे मी त्याला पूर्ण कडेला शिलाई मारून घेतली आणि उरलेला कपडा कट केला. आता मग मी पाठीची पट्टी वेगळी न जोडता त्याचाच अर्धा इंच जास्त होता पाठीचा भाग, तोच मी खालून मोडपून घेतला आणि त्याला टक्स मारून घेतले. तर आपण त्याला पाठीला पट्टी वेगळी पण लावू शकतो आणि जरी आपण एक्स्ट्रा जर कपडा घेतला मेन फॅब्रिकचा तो पण आपण जागेवर मडपू शकतो. तर अशा पद्धतीने हा पाठीचा भाग आपला कव्हर झाला आहे. तर कधी पण आपण जेव्हा टक्स घेतो तर रफ करायला विसरू नका. सुरुवातीला पण रफ करा, म्हणजे टक्स उसवणार नाही, आणि एंडला पण रफ करा, म्हणजे उसवणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला टक्स झालेत. आता आपण असं काही नाही का अगोदर हेच जोडलं पाहिजे तेच जोडलं पाहिजे, जसं आपल्याला काम करायला आवडतं त्यानुसार जरी काम केलं तरी चालते. आता बाही जोडायला घेतली, तर मी अगोदर जे जॉईंट होता अस्तरला तो जॉईंट देऊन घेतला. आता बाही जोडताना मग मी खालची बाजू सुईची ठेवली, जे आपलं मेन फॅब्रिक आहे, आणि त्याच्यावर मी उलट्या पद्धतीने अस्तर ठेवलं. उलटं म्हणजे कसं का मी ज्याला जॉईंट दिले ती वरून उलटी बाजू आली आणि खालची बाजू सुईची आहे. आता एक शिलाई मारल्याच्या नंतर मी थोडंसं टच करून घेतले. टच केल्यावर मी अस्तरवर बरोबर दाब शिलाई दिली आणि नंतर पुन्हा एकदा वरून आपल्याला दाब शिलाई द्यायची. आता सेम पद्धतीने आपण दोन्ही बाही जोडून घ्यायची, जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवले. तर दोन्ही बाही जोडून सेम पद्धतीने घ्यायची. तर बघू शकतात आता मी बाहीला कधीच अगोदर मोंड्याला समोरच्या मोंड्याला आकार दिला नाही. ज्यावेळेस मी अस्तरचा जोडून घेते सगळं त्याच्यानंतरच मग मी आकार देते. तर कशा पद्धतीने देते तर याच्यामध्ये बघा. आता अस्तरला अस्तर जॉईन केलं आणि खालच्या बाजूने मेन फॅब्रिक ठेवलं, वरच्या बाजूने पण सुईचं ठेवलं आणि नंतर मधला भाग मी कट केला. आता कट केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला दोन्ही जोडून घ्यायचं आहे. उरलेला कपडा आपल्याला पूर्ण कट करायचा आहे. अशा पद्धतीने बाही ही पूर्ण आपली कंप्लीट झाली. तर मी तुम्हाला सांगते का माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही कामावर मी कोणते व्हिडिओ टाकते हे तुमच्या लक्षात येईल. तर बघू शकतात अशा पद्धतीने बाहीची फिनिशिंग आली.
आता आपल्याला फ्रंट बाजू घ्यायची, तर मी अगोदर गळा समोरचा सगळा दोन्ही बाजूचं ठेवून घेतलं, म्हणजे ज्यावेळेस आपण शिवायला घेतो तर एकाच साईडची दोन्ही बाजू व्हायला नको. तर उलटी सुलटी बाजू आपल्याला पाहून घ्यायची, उलटी आणि सोयीची बाजू. नंतर मग आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे. आता याला पण दाब शिलाईच आहे, त्याच्यामुळं मग आपण याला दाब शिलाईच देणार गळ्याला, कारण कस्टमरच्या याच्यावर चालू आहे ब्लाऊज हा, जे त्यांना दाब शिलाई लागत होती, गळ्याला गोट नको होता. आपण याला गळ्याला गोट पण बनवू शकतो, तर काय अडचण नाही. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची सारीकडून. आता आपण याला टक्सचे पॉईंट देऊ शकतो, कारण ज्यावेळेस आपण आखून घेतले, म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो मग ते एकावर एक ठेवून जरी आपण प्रेस केलं तरी पण आहे ते पॉईंट आपले टक्सचे येऊन जातील, किंवा मापं घेऊन पण आपल्याला टक्स आखून घ्यायचेत, नंतर मग आपल्याला टक्स मारायचेत. तर अशा पद्धतीने पूर्ण मी जोडून घेतले. उरलेला कपडा आपल्याला पूर्ण कट करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो तर खालच्या जे आपला मेन कपडा आहे तो लूज पडायला नको, किंवा अस्तर लूज पडायला नको. तर ह्या हिशोबाने आपल्याला दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात. का आपल्याला चेक करायचं आहे हमेशा, किंवा आपण ज्यावेळेस शिवतो तर त्यावेळेस मध्ये हात ठेवायचा, म्हणजे फुगा येत नाही, किंवा मग खालचा कपडा खाली वरचा वर राहत नाही. तर याची काळजी घ्या हमेशा. तर माझा कंटिन्यू एक डावा हात तुम्ही बघू शकतात का, मी हमेशा कटिंग करताना असू द्या किंवा स्टिच करताना असू द्या, माझा तो म्हणजे मी प्रेस करीत राहते त्या हाताने. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात जर आल्या तर नक्कीच ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमच्या कमेंट येतात आणि कमेंटवर व्हिडिओ बनवते तर तो आनंद वेगळा राहतो. तर कमेंट करा. कमेंट करायला काहीच खर्च लागत नाही, वाईट वाटू देऊ नका, कारण मला आवडेल का ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता आणि मी तुमच्या कमेंटचं उत्तर देईन, कारण भरपूर सारी मेहनत लागते हे काम दाखवण्यासाठी. पण ज्यावेळेस आम्ही तुमच्या आवडीनुसार काम करू तर नक्कीच छान वाटेल. तर आता जसं आपण एक बाजू जोडली तर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण जोडून घ्यायची सेम पद्धतीनं. तर टक्स घेताना आपण मार्क जरी केले तरी पण चालते. अशा पद्धतीने अगोदर शिलाई मारून घ्यायची पूर्ण. उरलेला कपडा परत एकदा कट करायचा आहे, जसं आपण पहिलं प्रोसेस केले सेम त्याच पद्धतीनं. गळ्याला टच करायचं आहे. ज्यावेळेस आपण गळ्याला टच करणार नाही तर त्यावेळेला ब्लाऊजला फिनिशिंग ही व्यवस्थित येणार नाही. तर नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला दाब शिलाई द्यायची त्यावेळेला गळ्याला थोडंसं आपण शिलाईच्या आतमधून टच करावंच लागतं. आणि कधी पण टाचन पिन लावा, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकची हालचाल होत नाही. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येईल. ज्यावेळेस आपण कटिंग करतो किंवा स्टिचिंग करतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवल्याच्या नंतर हा छान दिसला पाहिजे, तर याची आपल्याला काळजी घ्यायची. आता वरून आपल्याला दाब शिलाई द्यायचे.
सेम आपल्याला प्रोसेस करायचं आहे जसं आपण अगोदर केलं त्याच पद्धतीनं. आता बघा याला मी अगोदर जे मार्क केलं होतं कटिंगच्या वेळेला ते सगळं तसंच आहे. तर मग त्यानुसारच आपल्याला आता टक्स मारून घ्यायचेत म्हणजे सोपी पद्धत पडते. आणि हेच आपण दुसऱ्या साईडला प्रेस जरी केलं तरी पण त्याच्यावर एकदम सोपं पडून जातं का आपल्याला टक्स कशा पद्धतीने घ्यायचेत. तर आता कडेने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्याच्या नंतर मग आपण जसं आखून घेतले त्यानुसारच आपल्याला टक्स घ्यायचेत. तर उरलेला कपडा मी पूर्ण कट केला आणि ह्यानुसार आपल्याला टक्स घ्यायचे. तर टक्स मारताना आपल्याला रफ करायला विसरू नका. सोपी पद्धत आहे रफ करायची पण. अशा पद्धतीने तुम्ही फिनिशिंग बघू शकतात. 4 टक्सची खूप सोपी आली म्हणजे खूप सुंदर आली आणि सोपी पद्धत पण आहे. का बऱ्याच जणांचा 4 टक्स हा चपटा बसतो किंवा फिनिशिंगला व्यवस्थित येत नाही. तर असं काहीच नाही. हा ब्लाऊजची पण व्यवस्थित जर कटिंग केली तर याला पण फिनिशिंग नक्कीच व्यवस्थित येते. का ती सगळ्यांना आवडेल अशीच होते. आणि असं काही नाही का पहिले जुने लोक घालायचे जास्त हा ब्लाऊज, पण आता सध्या ट्रेंडिंगला आहे 4 टक्स ब्लाऊज सगळंच घालतात. तर आपल्याला फक्त फिनिशिंगची गरज आहे. पुढून चपटा नाही दिसला पाहिजे घातल्याच्या नंतर. हीच काळजी घ्या ज्यावेळेस आपण कटिंग करतो आणि स्टिचिंग करतो. तर अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी जोडली दोन्ही बाजूची. तर तुम्ही क्रॉस पट्टी जोडल्यावर कुठल्याही बाजूने जरी क्रॉस पट्टीतला ते आपण फ्रंट बाजू बाहेर काढली तरी पण निघते. आणि आपल्याला चेक करायचं आहे का हुकलूक पट्टी आपल्याला लावायच्या अगोदर का दोन्ही फ्रंट हा एकसारखा आला का. कारण बऱ्याचदा होतं कमी जास्त जर झालं क्रॉस पट्टीमध्ये किंवा टक्स जोडताना तर त्यावेळेस तो प्रॉब्लेम नको. तर आपण हुकलूक काचपट्टी बटनपट्टी जोडायच्या अगोदरच आपण त्या गोष्टी क्लिअर करायच्यात आणि नंतर मग आपल्याला काचपट्टी बटनपट्टी जोडायची. जे नवीन आहेत त्यांच्याकडून हमेशा हा प्रॉब्लेम होऊन जातो. तर असं न होता आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता 38 छातीचा हा तर फिनिशिंग पाहू शकतात तुम्ही किती सुंदर आली. आता बाही जोडताना मी कधी पण मधून सुरुवात करते. मधून म्हणजे शोल्डरपासून सुरुवात करते. अशा पद्धतीने जर बाही जोडली तर फिनिशिंग एकदम भारी येऊन जाते. कारण तुम्ही माझ्या याच्या अगोदरचे पण ब्लाऊज तुम्ही पाहिलेत का मी कशा पद्धतीने शिवलेत. तर मी हीच पद्धत वापरते. हमेशा मी बाही जोडताना हीच पद्धत वापरते. तर जरी कमी जास्त काय झालं तर आपल्याला कडेने एकदम बिंदासपणे आपण ते कटिंग करू शकतो. आणि अशी फिनिशिंग आली. जरी आपल्याला थोडाफार कपडा उरला किंवा कमी पडला तरी पण आपल्याला फिटिंगच्या वेळेला ॲडजस्ट करता येतं. तर फिटिंग करताना मी तुम्हाला 2 ट्रिक सांगितल्यात. तर फिटिंग कशा पद्धतीने करायची तर मी याच्या अगोदर पण फिटिंग व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर जाऊन बघा नसेल पाहिलं तर. तर अशा पद्धतीने ब्लाऊज दोन्ही बाजूने मी जोडून घेतलं आहे आणि जोडल्याच्या नंतर जी आपली फिटिंग असेल दंड घेर आणि कंबर त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची. तर जवळजवळ अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. तर आता मी एक फिटिंगची जी शिलाई आहे ती मारून घेतली आणि त्याला मी लयत 3च शिलाई देते. मी जास्त शिलाई मारत बसत नाही कारण 3 शिलाईमध्ये ओके करून टाकते ब्लाऊज पूर्ण. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे माझं ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा. आणि कमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं ह्या ब्लाऊजमध्ये मी अजून काय फिनिशिंग द्यायला पाहिजे नव्हती ते पण सांगा. आणि कधी पण ब्लाऊज कटिंग करायच्या अगोदर प्रेस करा आणि अस्तरला पण करा आणि मेन फॅब्रिकला करा म्हणजे आपल्याला शिवायला त्रासदायक ब्लाऊज जात नाही. तर तुम्ही पाहू शकतात मोंड्यामध्ये कुठेही मागं पुढं झालं नाही. आणि ब्लाऊज पूर्ण फिनिशिंग पण बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज आला आहे 4 टक्समध्ये. तर अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. तर दोन्ही बाजूची फिनिशिंग एकदम सुंदर आली. कुठंही कमी जास्त किंवा मागं पुढं अजिबात झालं नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होऊन जातो मोंढ्यामध्ये खालीवर होऊन जातं. तर असं अजिबात झालं नाही. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला स्टिच करा आणि ब्लाऊज